सांगलीत गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। वाढत्या इंधन दरामुळे वाहनधारकांच्या खर्चात मोठी वाढ झाली असून नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे। त्याचबरोबर सांगली शहरातील काही मोजकेच पेट्रोल पंप सुरू असल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे। अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत। इंधन उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे। इंधन दरवाढ आणि अपुरा पुरवठा यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभागाने तात्काळ लक्ष घालून इंधनाचा पुरवठा सुरळीत करावा, तसेच दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक, मालवाहतूक तसेच दैनंदिन जीवनावर होत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। वैकुंठ पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे। आज देशामधली परिस्थिती, राज्यातली परिस्थिती आणि त्याचबरोबर सांगली शहरातली परिस्थिती कोणती तर पेट्रोलसाठी प्रत्येक पंपावर गर्दी वाढत आहे। सांगलीत अनेक पंप आहेत, पण त्यातले 2 ते 3 पंप फक्त चालू आहेत। नेमकं शासनाकडनं पंपवाल्यांना पेट्रोल इरेग्युलर मिळायला लागले, पेट्रोल मिळायचं क्षण जे आहे ते अनिश्चित झालेले आहेत, काय झालेलं आहे नेमकं कळत नाही। पण ही जी गर्दी आहे, ही गर्दी आणि त्याचबरोबर वाढलेले डिझेल आणि पेट्रोलचे भाव हे जर लक्षात घेतलं तर आज नागरिकांच्यामध्ये असंतोषाचं वातावरण आहे। नागरिक गर्दी करतायत याचा अर्थ असा आहे, एक तर तो पेट्रोल साठवून ठेवायला आहे किंवा उद्या त्याला पेट्रोल मिळणार नाही, लॉकडाऊनसारखी परिस्थिती या देशात, राज्यात आणि शहरात निर्माण होईल अशी त्याला भीती वाटायला लागली आहे नागरिकाला। त्यामुळं ही गर्दी होते। या गर्दीमुळं अनेक वेळा लाईनमध्ये भांडणं, वादावादी व्हायला लागलेले आहेत। आज सकाळीच मी स्टेशन रोडल्या पंपावर बघितले, तू पुढं आणि मी मागं पुढं यासाठी भांडणं झालेले आहेत। परंतु खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आज पंतप्रधानांनी जी घोषणा केली, खरोखर पंतप्रधानांना हे शोभतं का? त्यांची विदेश नीती कुठंतरी चुकत्या का? किंवा देशांतर्गत असणारी अर्थव्यवस्था कुठं ढासळली आहे का? खऱ्या अर्थानं हे का करावं असं पंतप्रधानांनी कधी सांगितले। फक्त खाद्यतेल वापरू नका, गाडीतनं फिरू नका, डिझेलचा पेट्रोलचा वापर कमी करा, मेट्रोनं फिरा। आता सांगली शहरात जयसिंगपुरेमध्ये, मिरजेमध्ये, कुठनं कुपवाडमध्ये मेट्रो आणायची, म्हणजे आपण काय बोलतो? सध्या सुरू असलेल्या महागाईच्या या काळात LPG रिक्षाला गॅस जो मिळत होता तो 55 रुपये प्रति लिटर इतका होता, पण या युद्धाच्या पार्श्वभूमीमुळे हा दर 110 ते 120 रुपयापर्यंत पोचलेला आहे। परंतु मुबलक साठा त्यांच्याकडे देखील अवेलेबल नाही आहे आणि हा गॅस दर वाढल्यामुळं सामान्य रिक्षाचालकाला याचा फटका बसत आहे। पेट्रोल दरवाढ असेल, गॅस दरवाढ असेल, डिझेल दरवाढ असेल, या सर्वांची जळ हे सामान्य नागरिकाला पोचत आहे। याचा पर्याय म्हणून शासनानं CNG अवेलेबल केलेलं आहे, परंतु CNG पंपावरसुद्धा मुबलक साठा नसतो आहे। सकाळी गाडी 10ला आली तर दुपारी 2ला गॅस संपलेला असतो आहे। म्हणजे गॅसच नसला तर व्यवसाय कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे। आता बॅटरीच्या गाड्याचा वारं एवढं मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि महाराष्ट्रातल्या राज्यातल्या संघटना या बॅटरीच्या गाड्याला अपेक्षा धरून आहेत की शासनाकडून काहीतरी त्यावर निर्णय होईल। परंतु या रिक्षांना, इलेक्ट्रिक रिक्षांना परमिटच्या कक्षेत आणावं अशी एक मोठी मागणी शासनाकडे आमची प्रलंबित आहे। तसंच हे जे काही महागाई या 2 वर्षात 6 महिन्यात झालेली आहे, परंतु या 2019पासून ही रिक्षा दरवाढ बघितली तर भाडेवाढमध्ये 1 रुपयासुद्धा वाढ झालेली नाही। 2019पासून भाडेवाढ प्रलंबित आहे, आज 2026 आहे, म्हणजे 7-7 वर्ष भाडेवाढ होऊनसुद्धा आम्हाला ह्या परिस्थितीचा व्यवसाय करावा लागतो आहे आणि हा व्यवसाय कुठंतरी संपुष्टात येईल याची भीती आम्हाला आता वाटत आहे। आज सांगलीत पेट्रोल पंपाची परिस्थिती बघता नागरिक व सर्वसामान्य रस्त्यावर फिरणारा नागरिक या ठिकाणी हैराण झालेला आहे। सांगलीत ठराविकच पंप चालू आहेत, 2-3 पंप चालू आहेत, इतर पंप पेट्रोल शिल्लक नाही, डिझेल शिल्लक नाही असं बोर्ड लावून बंद आहेत। सर्वसामान्य नागरिक आज हैराण आहे, काय परिस्थिती होणार आहे काय कल्पना नाही। पुरवठा अधिकारी असतील, जिल्हा प्रशासन असेल, याच्याकडे लक्ष देऊन त्वरित पूर्ववत पेट्रोल डिझेल पुरवठा करण्यात यावं आणि जे इंधन दरवाढ केलेलं आहे ते त्वरित मागं घेण्यात यावं। आज सर्वसामान्य नागरिकाला देशातच प्रश्न निर्माण झालेला आहे। गॅस, पेट्रोल, डिझेलच्या माध्यमातून
यामुळं जिल्हा प्रशासन असू दे, इतर सर्व प्रशासकीय यंत्रणा असू दे, नागरिकांना त्यांनी आव्हान करावं किंवा पुरवठा योग्य रीतीनं करण्यात यावं असं या ठिकाणी आम्ही मागणी करतोय. आणि जे केंद्र सरकार म्हणते डिझेल पेट्रोलचा कमी वापर करा, आज सर्वसामान्य या ठिकाणी खरोखरच कमी वापर करतोय, पण जे मोठी लोक आहेत ते कमी वापर करताना दिसत नाही. त्यामुळं पेट्रोल डिझेल दरबार महाग घ्यावा आणि पुरवठा सुरळीत करावे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. अनिल चंद्रकांत शेटे, मी शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचा मी कार्यकर्ता आहे. देशामध्ये या मोदी सरकारनं या सामान्य जनतेला नुसता पेट्रोलला गर्दी, बँकेला पैसे काढायची गर्दी, रेल्वे स्टेशनला गर्दी, अनेक ठिकाणी गर्दीचं सावट फक्त मोदी सरकारमुळं या सामान्य लोकांना पिळून काढायचा धंदा या मोदी सरकारनं केलेला आहे. आणि सामान्य मंत्र्यांच्या मागं मात्र गाड्यांचा ताफा आहे. या मंत्र्यांनी वास्तविक बघायला तर सायकलवरनं मंत्रालयात यावं आणि नगरसेवकसुद्धा फॉर्च्युनर गाड्या ह्यांच्या मागं दोन दोन फॉर्च्युनर इनोवा गाड्या घेऊन हे नगरसेवक मिरवतात आणि सामान्य जनतेला मात्र अशा पद्धतीनं या पेट्रोलच्या रांकामध्ये उभारलं. विद्यार्थ्यांनासुद्धा परीक्षेला जायलासुद्धा पेट्रोलला बारीमध्ये उभारलं जातं. देश हा हुकुमशाहीकडं वाटचाल चालू आहे. त्यामुळं या मोदी सरकारचा मी जाहीर धिक्कार आणि निषेध करतो.